लगता है आज का दिन मुझे इस टिकट शेवड्या पर ही निकालना पड़ेगा। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओची सुरुवात हे शेत शेतातून होत आहे। अरे कहना क्या चाहते हो? व्हिडिओची सुरुवात आपण डायरेक्ट वावरातून करत आहे। आपल्या पाहू शकता आपली सोयाबीनची गंज लागलेला आहे आणि आपण सकाळी हे आणलं म्हणजे विळा, तळव, टोपलं पाणी प्यासाठी कॅटली। कारण काल आपल्याला सोयाबीन काढण्याच्या मशीनवाल्यानं दिली होती चाट दिली होती। सकाळपासून येतो करून दिवसभर आलाच नाही। तर आज सकाळीच येतो म्हणे, पहिला नंबर तुमचा लावतो म्हणे, काढून देतो म्हणे। तर वाट पाहिली ना आजही काही तो आला नाही। म्हणजे सकाळीच आला गावात आणि पहिला नंबर तुमचा लावतो म्हणे ना दुसऱ्याच्या वावरात चालला गेला। झूठ बोलो, बार बार झूठ बोलो। आता त्याचा फोन आला, अरे मी दुसऱ्याच्या वावरात आहे म्हणे, त्याचं झाल्यावर तुमचं काढून देतो। तर बरं बा म्हटलं, त्याचं झाल्यावर आपलं काढून द्या। तर गोष्ट काय झाली, तर मी तुमच्या घरी येतो म्हणे, तुमचे सोयाबीन भरासाठी जे काही कट्टे वगैरे लागते पोते, ते पोते घ्यायला येतो म्हणे, तुम्ही घरीच थांबा म्हणे। मग मी वावरात आलो। आता डबल फोन आला की तुम्ही वावरात तुमचे पोते घेऊन जा म्हणून। म्हणजे असे ते आपल्याला बनवाचे काम करते, चाटा देते। तर मित्रांनो, तुमच्या इकडचे मशीनवाले असेच करत असन ना? जर असे करत असन तर प्लीज मला कमेंट करून सांगा। आणि तुमचं सोयाबीन जर काढून झालं असन आणि किती सोयाबीन आलं असन, तुमच्या इकडं भाव काय आहे सोयाबीनले, ते प्लीज कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओले लाईक केल्याशिवाय जाऊ नको। आणि घरी जाऊन डबल आता पोते गीते तर घेऊन याच लागन आता तो म्हणते, तर कारण तो झाला राजा माणूस ना, आपण आहे बा प्रजा। त्यानं सांगितलेलं आपल्याला ऐकाच लागते, कारण आपल्याला आपला माल काढून घेणं आहे। तर मी जातो थेट घरून पोते घेऊन येतो ना, पाहतो आता मशीन येते काय। तर तिकडं मला त्या मशीनचा आवाज ऐकू येऊ राहिला, इकडे एक आवाज ऐकू येऊ राहिला कोणाचा तरी। तर पाहू। तर भाई मशीनवाले लोक एवढे बंडल असते ना, सोयाबीन काढायच्या वेळेस, तूर काढायच्या वेळेस, कोणाची धान काढायच्या वेळेस, जे काही ते काहीही काढायच्या वेळेस हो करून दिवसभर चाट देते। आपण त्याच्या भरोशावर राहतो। तर पाहू आता काय होते। तर सकाळी आता 8 वाजले, किती वाजता येते तो पाहू, का आजही चाट देते काय। तर त्याच्याच्यानं आपले दुसरे कामं अडलेले आहे ना। तर चला। हा आपला काला घोडा, आणि याच्यात पेट्रोलही जरासं कमी आहे, पण आजचा दिवस भागवून एवढं पेट्रोल आहे असं मला वाटू राहिलं। तर पाहू आता आजचा दिवस भागवू आणि नंतर पेट्रोल टाकून घेऊ। तर चलो, हा आपला रस्ता। आतापर्यंत एक गाडी होती, आता 4 गाड्या लागल्या आपल्या स्टँडवर। या वावरातल्या गाड्यापैकी ही गाडी मला जराशी युनिक वाटली, कारण याच्यावरचे जे नावं लिहिलेले आहेत हे जराशी वेगळेच आहे। जय भीम। आणि हे 80,000ची चप्पल कोणाची तुटली नाही, इथं आणून टाकली रे बा। अथक प्रयत्नानंतर आणि प्रतीक्षेनंतर फायनली आपल्या शेतामध्ये एडंबा मशीन पोचलेली आहे। आणि अशा प्रकारे तळव फळव टाकणं काम चालू झालं आहे। तर आता पाहू आपल्याला सोयाबीन किती निघते। माल तर बम आहे का? कसंच आहे आता गावात नवावरात आजची शेतकऱ्याची परिस्थिती एवढी बिकट आहे। सोयाबीनला आपली अर्धी गंजी काढून झालेली आहे आणि अर्ध्या गंजीला तुम्ही पाहू शकता सोयाबीन, म्हणजे खर्च वाढलेला आहे आणि उत्पन्न फारच कमी, अर्ध्यापेक्षाही कमी झालेलं आहे। उत्पन्न दुप्पट करू काय, तो बनणार काय डवऱ्याने वखराने नागराने शेतात टाकायचं काही नाही। उत्पन्न दुप्पट करायचं तर सोडूनच द्या,
10 कट्टे निघाले, फक्त अर्ध्यापेक्षा जास्त गर्दी झाली. तुम्ही पाहू शकता हे बुडातलं काळ मशीन 5 एकरातलं सोयाबीन पहा किती झालं. तर मित्रांनो, आता आपले काम करणारे मशीनवरचे माणसं जेवण करायला गेले आणि सोयाबीनपेक्षा इथं कुटार जास्त निघाला आहे आणि कुटारामुळं आपली तूरही खराब झालेली आहे. म्हणजेच हे तुरीवर कुटार उडत असते आणि तूर खराब होते, तर होऊ झालं. आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली एवढी जागा तुरीची खराब झालेली आहे आणि एवढे कट्टे आपले निघाले. आतापर्यंत 15 कट्टे निघाले आणि एवढंच सोयाबीन काढायचं राहिलं. आणि बाबा इथं विचार करत बसले का आता कर्ज कसं फेडायचं, वर्षभर आता कसं भागवायचं. तर अशी मित्रांनो शेतकऱ्याची परिस्थिती आहे. 1 एकर सोयाबीनमध्ये 1, 2, 3, 4 क्विंटल सोयाबीन होत आहे आणि एवढ्या सोयाबीनमध्ये कसं भागवायचं. खर्च 10, 15, 20 हजार रुपये एकरी आहे आणि 4 ते 5 हजार एकरी सोयाबीन उठू राहिले. शेवटचं बुडातलं काढून चालू करणार काय मिळणार आहे. आणि भाव पाहिला तर 3000, 3200, 3500 पर्यंत भाव आहे सोयाबीन. जगावरती आणि मार्केटमध्ये सोयाबीन विक्री सध्या हमी भावापेक्षाही कमी आहे. हमी भाव 5,300 काहीतरी आहे आणि सोयाबीन फक्त 3-3.5 रुपयाने केलं सुरू आहे. तर कायदा करायला पाहिजे की हमी भावापेक्षा कमी भावात सोयाबीन केलं तर गुन्हा दाखल, परंतु अशा प्रकारे आणि भाव वाढवला तर कधी वाढवून शेवट शेतकऱ्यांना सोयाबीन विकल्यानंतर. तर आता आपण शेतातून सोयाबीनचे कट्टे घरी नेण्यासाठी पैलवान आणले आणि पैलवान आपले ट्रॅक्टरमध्ये कट्टे टाकू राहिले. आता ट्रॅक्टरमध्ये कट्टे टाकून आपण घरी घेऊन जाऊ. यांना सुद्धा एका कट्ट्याचे 10 रुपये द्यावे लागते आणि ट्रॅक्टरचं भाडं वेगळंच 500-600 रुपये ट्रॅक्टरचं भाडं. म्हणजे शेतकऱ्याला काय घंटा उरणार आहे का भुरका उरणार आहे का कुटार उरणार आहे. तुम्हीच सांगा मित्रांनो, तुमच्या इकडं एकरी काय ॲव्हरेज लागला आहे सोयाबीनचा ते सांगा. आमचा माणूस पाच झोपला ट्रॅक्टरवर, कोण लपू राहिला तो. एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे.